नर्मदे हर हर अन्नपूर्णा प्रसन्न। आजच्या ह्या मस्त भागामध्ये मी तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करत आहे माझ्या रुचिरा या चॅनलवर। तर हे आपण मोदक तयार केलेले आहेत। हे जे आम्ही मोदक तयार केले, अक्कलकोट स्वामींचा मठ आहे, तर तिथे नैवेद्य म्हणून काही ना काही दर शुक्रवारी गोड तयार केलं जातं। त्याकरता मी हे उकडीचे मोदक तयार केलेले आहेत। आपण जेव्हा मोदक तयार करतो त्यावेळेला शिल्लक राहिलेल्या पिठाच्या निवरग्या किंवा निवगऱ्या तयार केल्या जातातच, की ज्याच्यामध्ये मिरची, जिरं, मीठ हे सगळं जी आपण उकड तयार केलेली असते मोदका करता त्याच्यामध्ये घालून ह्या निवगऱ्या तयार केलेल्या असतात। आपल्याला माहितीच आहे। आता त्याला तुम्ही बघू शकताय की हा मोदकाचा आकार दिलेला आहे मी। याच्यामधलं जे सारण आहे त्यामध्ये आपल्याला नारळ घालायचा आहे, मिरची, कोथिंबीर घालायची आहे, लिंबू पिळायचा आहे आणि काजू पण घालायचे आहेत। त्याच्यामुळे ज्यांना गोड खाता येत नाही मोदक, तर त्यांच्याकरता हा तयार होईल, म्हणून या प्रकारचं आपल्याला सारण बनवून घ्यायचं आहे। थोडंसं आपण ओलं खोबरं यामध्ये घालणार आहोत, थोडंसं मीठ घालायचं यात चवीपुरतं, लिंबू आपण पिळूया, काजू, थोडीशी मिरची कुटलेली आहे ती, कोथिंबीर, आणि हे सगळं आता आपल्याला मिक्स करायचं आहे। लिंबाने मस्त चव येईल, मिरची घातलीच आहे त्यात, आणि मग आपण जसं मोदक करून घेतो त्याप्रमाणे हे सारण आपल्याला भरायचं आहे। अशी मी पारी तयार करून घेतलेली आहे मोदकाची, जशी आपण तयार करतो तशी। यामध्ये कोथिंबीर घातली तरी सुद्धा चालेल, फुटणार नाहीच हे। आणि मग मुखऱ्या जशा आपण पाडतो मोदकाच्या तशा करायच्या आहेत। हे केल्यानंतर हा मोदक असा भरून घ्यायचा आहे। आता जे गोड खाऊ शकत नाहीत त्यांच्याकरता हा एक पर्याय। तिखटाचे असे मी मोदक एक दाखवलेले होते, त्याच्यामध्येही आपण मटार वापरलेले होते, त्याचं सारण तयार केलेलं होतं। ह्या वेळचं मी वेगळं सारण तयार केलेलं आहे, त्यामुळे हे मोदक दिसतील याप्रमाणे पण सगळ्यांना खाता येतील याप्रमाणे आपण तयार केलेले आहेत। आता हाही आपण मोदक तयार करून घेणार आहोत। हे आपण आता यामध्ये सारण भरून घेणार आहोत। याप्रमाणे आपण सगळे मोदक तयार करून घेतलेले आहेत। निवगरी जशी करतो त्याप्रमाणे हे मोदक तयार केलेले आहेत, त्यामुळे पारीमध्ये सुद्धा आपण याच्या तिखट, जिरं वगैरे वापरलेलं आहे। नेहमीच मोदकाचं पीठ हे नाहीये, याच्यामुळे चव तर वाढेलच आणि एक वेगळ्या प्रकारचा चांगला असा मोदक आपल्याला तयार करता येईल, म्हणून हे तयार करून झालेले आहेत। आता आपल्याला हे उकडायचे आहेत। कढईमध्ये पाणी घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये आपल्याला ताटली ठेवायची आहे। कढईमध्येच हे वाफून काढायचे आहेत। याला आपल्याला थोडंसं तेल लावून घेऊया, म्हणजे चिकटणार नाही। गॅस सुरू करायचा आहे। आता हे आपण सगळे मोदक वाफून काढायचे आहेत। झाकण ठेवायचं यावर, वाफ येईपर्यंत वाट बघायची आपल्याला। यापूर्वी मी मटाराचं सारण घालून मोदक तयार केलेले आहेतच, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये जरूर देईन। हे दोन प्रकाराने तिखटाचे आपले मोदक तयार होऊ शकतात उकडीचे। तर याप्रमाणे आपली निवगरी न तयार करता आपण त्याचेच मोदक तयार केलेले आपण पाहिले आहेत। हे आता उकडून पण झालेले आहेत, तूप घालून ते आता आपण खायचे आहेत। याप्रमाणे रुचिरा चॅनलवर अनेक व्हिडिओ तयार केले जातात, त्याचा जरूर आस्वाद घ्या। रुची आणि रागदारी मिळून तयार झालेलं हे रुचिरा चॅनल आहे। तुम्हाला ज्याची आवड असेल, पदार्थाची असेल तर रेसिपी बघता येतील, गाण्याची आवड असेल तर रागदारीवर आधारित जे संगीत आहे तर त्याचे पण अनेक व्हिडिओ अपलोड केलेले आहेत, तर ते तुम्ही जरूर पहा, त्याच्यामधून आनंद घ्या। पुन्हा भेटूया अशाच एखाद्या छान व्हिडिओसह। धन्यवाद।